आज मी बनवणार होते महाराष्ट्रातील सगळ्यात फेवरेट नाश्ता म्हणजे पोहे. आता तुम्ही कधी पोह्यामध्ये इथे आलू टाकून बघितलं आहे का? तर चला आज आपण आलू टाकून पोहे बनवूया. नमस्कार मंडळी, मी अपेक्षा तुम्हा सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. रविवार असला की आमच्या घरी नाश्ता बनतो. आज आरवाडी तर मी कधी नाश्ता करत नाही, पण रविवारी सगळे घरी असलं की मग नाश्ता बनवते. कधी वेगळं कधी कधी ट्राय करते. पण काही विचारलं कधी काय नाश्ता करायचं असतं, सगळ्यांच्या तोंडातून सहज निघून जाते की पोहे बनवायचे. तर इथं सगळ्यात अगोदर तर इथं मी कांदा मिरची सगळं तळून घेतलं. त्याच्यासोबत थोडंसं इथं कढीपत्ता देखील ॲड केला आणि तुम्ही बघू शकता त्याच्यासोबतच मी इथं काही बारीक आलू चिरून टाकले होते. तुम्ही कधी आलू टाकलेत का पोह्यामध्ये? कधीतरी टाकून बघा, खूप छान लागतात. सोबतच इथं मी नाही का शेंगदाणे आणि मटर देखील ॲड केलं. ताजा भाजीपाला असला की हे सगळ्या गोष्टी मिळून जातात, पण शक्यतो मटर वगैरे कोणी ॲड करत नाही जास्ती, पण माझ्याकडे होतं तर मी ते देखील याच्यामध्ये ॲड करून घेतलं. सोबत हळद वगैरे ॲड केली. चांगला कांदा फ्राय होते तोपर्यंत मी इकडे कोथिंबीर देखील चिरून घेतली. पोहे चांगले धुवून वॉश करून थोडंसं त्याला भिजत ठेवायचं. चांगले भिजून झाल्यानंतरच पोहे छान लागतात. इथं मी सामान सगळं करण्याच्या अगोदर इथं पोहे भिजवून घेतले होते आणि त्याच्यानंतर कांदा वगैरे चिरून घेतला होता. तर आता संडे असल्यामुळे सगळे घरी असलं की असे लुडबुड माझ्यासोबत करत राहतात. मी किचनमध्ये काम करत असले की मला संडेला मात्र एकटं कोणी सोडत नाही. एरवी मी एकटीच किचनमध्ये काम करत असते. तर इथं सगळं फ्राय झाल्यानंतर आपण पोहे देखील त्याच्यामध्ये ॲड करून घेतले. आज रविवार काही नजर असा होता, चांगलं ऊन पडलं होतं. एरवी जरी शिराळ पडत असलं तर रविवारी मात्र चांगलं ऊन पडतं आहे. आणि चांगले आपण इथं फ्राय केले की मग थोडासा वेळ झाकून ठेवायची. इथं मी लगेच कोथिंबीर देखील ॲड करून घेतली. चवीनुसार नमक ॲड करून घ्यायचं आणि थोडेसे वाफेला झाकून ठेवायचे. चांगले परतून झाल्यानंतर थोडीशी मोठी कढई असल्यानं चांगले फ्राय करता येतात, म्हणजे चांगले परतून घेतात. आता इथं कढई छोटी आणि माझे पोहे जरा जास्त झाले होते आणि छान असा पोह्यांचा मिरच्याचा वास यायला लागला होता. चांगले असे गरम परतून झाले की मग अलगदपणे त्याला थोडंसं झाकून ठेवायचं वाफेवरती, म्हणजे कसं थोडंसं मऊ झाल्यानं छान लागतात. आता देऊ पप्पा घरी असलं तरी कधी पप्पाकडे बसत नाही, तिला मम्मीच पाहिजे असते आणि मी किचनमध्ये काम करत असले की तिला इथं तिथं ठेवत असते. कधी मला खूप भीती वाटते पोळायची, पण ती ऐकतच नसल्यानंतर मग माझा पण नावीलाज होऊन जातो. आता थोडेसे वाफल्यानंतर मी ते गॅस बंद करून ठेवला होता आणि 1-2 मिनटं तसेच शांत होण्यासाठी ठेवलं होतं, म्हणजे कसं घामाने पोहे छान असे मऊ होतात आणि छान असे टेस्ट पण लागते. त्याच्यानंतर तुम्ही ते दही देखील ॲड करू शकता, पण माझ्याकडे दही नव्हतं, लिंबू होतं, तर मी त्याच्यावर लिंबू चांगलं असं पिळलं आणि मस्त असं नाश्त्याला आज कांदा पोहे विथ आलू पोहेसुद्धा बनवले होते. तर तुम्ही पण कधीतरी असे कांदा विथ आलू पोहे ट्राय करा, खूप छान आणि मस्त लागतात. चलो बाय, परत भेटूया.